सकाळी दाखवायला हवं नाही का, किती वाजता निघालो आहे पहा. 6:26 झाले. आज थोडा उशीरच झालेला आहे आणि आपण आता निघालो आहे सायकलिंग राईड किंवा मॉर्निंग वॉकला म्हणूयात. चला जाऊयात पुढे. करत आहे यापूर्वी मी व्हिडिओ काढला असेल तर माझ्या मागच्या बाजूला जो रस्ता चालला आहे त्या रस्त्याने मी व्हिडिओ काढला असेल. पण आज मी हा जो व्हिडिओ काढतो आहे तो ह्या रस्त्याने जाण्यासाठी आणि मी आलो आहे ते ह्या रस्त्याने माझ्या घरून. तर आपल्याला ह्या रस्त्याने पुढे जायचं आहे. मी काही ठरवलेलं नाही आहे व्हिडिओ काढायचा किंवा काय, जसं जमेल तसं काढण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा जसं होईल तसं काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण ह्या रस्त्याने पुढे जाऊयात, म्हणजे या रस्त्याने पुढे जाऊयात. जसं मी म्हटलं मग की सकाळी 6:36 वगैरे झालेत. आज थोडाफार उशीरच झाला आहे मला निघायला आणि त्याचं कारण असं आहे की मी आज टाळणार होतो कारण खूपच क्लाउडी आहे पहा, काळं कुट्ट भरलेलं आहे आभाळ आणि फोरकास्ट असं अनुमान बांधलेलं आहे पाऊस पडणार आहे आठवडाभर. जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये कदाचित सांगितलं पण असेल, पण तोपर्यंत आपण फिरून येऊ शकतो आहे म्हणून मी आज खरं तर बाहेर पडलेलो आहे. आणि गुरुवारी तर स्टॉप पडणार आहे, म्हणजे हेवी रेनिंग होणार आहे. जाऊयात पुढे. खरं तर इथं आल्यानंतर कंटेंट काय घ्यावं हा माझ्याकडे प्रश्न नाहीच आहे. प्रश्न हा निर्माण होतो की इतके कंटेंट आहेत त्यातला कोणता कंटेंट निवडायचा, एवढाच फक्त प्रश्न राहतो आहे. मी पुन्हा एकदा तोच कंटेंट निवडला आहे जेणेकरून अमेरिकेत घरं कशी बांधतात किंवा जी घरांची काम चालू आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत आणि नवीन घरं आहेत अजून होत आहेत तर तेच पाहण्याचा प्रयत्न करूयात. या रस्त्याने पुढे सरळ जाऊयात. आपण तर निघालेलो आहे. खरं जसं म्हटलं ना की कंटेंट काय घ्यायचा त्याच्यापेक्षा कंटेंटच खूप त्यातला फक्त मला कुठला कंटेंट घ्यायचा किंवा चॉईस आहे. चला जाऊयात आपण आता हा घरांचा चॉईस निवडूयात, म्हणजे लाकडाची घरं कशी बांधतात ते. जाऊयात. आहे इथे शेवट झाला आहे. इथपासून सुरुवात करूया आणि प्लेनफील्ड डाऊनटाऊनच्या दिशेने मी जाणार आहे आणि हे घरं आहे ती अशी तयार होत आहेत. ती घरं दाखवत राहणार आहे. त्यासाठी पाहूयात अगोदर इथून हे पहिलं, कारण इकडे काही नाही आहे. असं पुढे जाणार आहेत आणि ह्याचे ॲडव्हर्टाईजमेंटचे बोर्ड कसे आहेत आपल्या कसं लावतात ते पाहण्याचा प्रयत्न करूया. चला पुढे. हे पहा असं भरभर होतं आहे. हे हा बंगला झालेला आहे. ह्या मधले 2चं काम चालू आहे, पुढचे झालेले आहेत. पुढे जाऊयात. ते समोर दिसतंय पहा, मिनिट्स अवे फ्रॉम डाऊनटाऊन प्लेनफील्ड, म्हणजे प्लेनफील्ड डाऊनटाऊनपासून 1 मिनिट लागतो. अर्थात कारने बरं का, चालत किंवा सायकलवर वगैरे नाही. सिवेज लाईन किंवा आणखी ड्रेनेजची लाईन वगैरे टाकून झालेली आहे पूर्णपणे आणि ती इतक्या दूरवर आहे. इकडे सिवेज लाईन आहे आणि पुढे तिकडे घरं आहेत. मध्ये पाहते ड्रेनेज लाईनसाठी खाणलेलं पण दिसतं आहे. याचं ऑलमोस्ट फक्त गार्डनिंगचं काम राहिलं असेल, अदरवाईज रेडी आहे. प्लेनफील्ड नॉर्थ हायस्कूल MI होमचंच आहे. अर्थात MI होमनी मला काही स्पॉन्सर केलेलं नाही आहे. मी आपलं क्युरियोसिटीवरून माझ्यासाठी व्हिडिओ काढतो आहे. हे सायकलिंगला चाललेत पहा. न्यू एक्सटेरियर एलिव्हेशन. ग्राहकांना म्हणजे फॅसिलिटीची माहिती देण्यासाठी असे ॲडव्हर्टाईजमेंट केलेली आहे आणि ॲडव्हर्टाईजमेंट केल्याशिवाय त्यांची घरंसुद्धा विकली जाणार नाहीत. आपल्याकडे जसं DS कुलकर्णी, परांजपे किंवा अमोनवाला वगैरे असे जे ॲडव्हर्टाईज करून घरं विकतात तसा हा प्रकार वाटतो आहे मला. आता हा कॉर्नरवरचा प्लॉट आहे आणि इथे बेसमेंटचं काम चाललेलं आहे. ही माती सर्व काढलेली आहे, ती बेसमेंटसाठी काढलेली आहे. अगोदर इथे बेसमेंट होईल आणि मग त्याच्यावर घरं बांधली जातील. घर बांधलं जाईल. घर मी म्हटलं ना, माझ्या मागे जो दिसतोय तो बेसमेंटचं काम चालू आहे आणि हा कॉर्नरवरचा प्लॉट आहे. हा जो बेसमेंटचं काम चाललं आहे तो कॉर्नरवरचा प्लॉट आहे.
आता हा सुद्धा कॉर्नरवरचाच प्लॉट आहे. याचंही बेसमेंट चं काम चाललेलं आहे. बेसमेंट म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं भुयार असतं. अ, तेच बेसमेंट दाखवतो आहे मी. पण इथे 3 कारचं गॅरेज असेल अशी फॅसिलिटी आहे. समोर थोडं दाखवतो पाहा. इथे बोर्ड स्टँडर्ड 3 कार गॅरेज. आता याचं कधी पण पोझिशन देऊ शकतात. म्हणजे बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे. कधी पण पोझिशन मिळू शकत. आता हा ओपन प्लॉट आहे. फार दलदल दिसते. तिथे सुद्धा स्कीम होईल. फुल बेसमेंट म्हटलेलं आहे इथे या प्लॉटला. आणि आपण आपल्याकडे जसं पुण्यात सबबमध्ये उपनगरात डेव्हलपमेंट होते तोच प्रकार असावा असं मला वाटतं. मला नक्की माहिती नाही आहे, पण साधारण तसंच आहे. हे सर्व काय होतं आहे, हे नवीन होतं आहे लिटरली. खरं तर छोटे छोटे कंटेंट घेऊन छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कारण जेणेकरून फार मोठा व्हिडिओ झाला तर तुम्ही पाहू शकणार नाही. आणि जर व्हिडिओ पाहिला नाही तर मग त्याच्यावर लाईक्स येणार नाहीत, त्याच्यावर तुम्ही शेअर करू शकणार नाही. आणि आणि माझं चॅनल ग्रो होऊ शकणार नाही. आता माझं चॅनल ग्रो न होण्याची 2 कारणं आहेत. कारण माझा हा छोटा यूट्यूबरचा माझ्याकडे कस्टम थंबनेल नाही आहे. त्या कस्टम थंबनेल नाही आहे तर त्याचं कारण असं होतं आहे की त्याच्यासाठी तुमचं चॅनल माझा चॅनल अजून व्हेरीफाय नाही झालेला आहे. यूट्यूबकडे जोपर्यंत चॅनल व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत त्याला कस्टम थंबनेल मिळत नाही. आणि कस्टम थंबनेल एकदा मिळाला की मग यूट्यूब असं काय पार्सलिटी करत नाही. व्हिडिओ थोडे पुढे पुढे पाठवत जातात, त्यांना प्रायोरिटी देतात. आता माझं कारण असं वेगळं आहे चॅनल व्हेरीफाय न होण्याचं. कारण मी आता अमेरिकेत आल्यानंतर माझं भारतीय कार्ड नाही आहे. मोबाईलचं माझं अमेरिकेचं कार्ड आहे. त्यामुळे आता त्यांना यूट्यूब पहिल्यापासून सुरुवात करत असेल असं वाटतं आहे. आणि जेव्हा कस्टम सर्टिफाय होतं, चॅनल व्हेरीफाय होतो, तर त्यानंतर मग होतं काय की त्याचा अल्गोरिथम वाढतो. अल्गोरिथम म्हणजे अल्गोरिथम म्हणजे यूट्यूब तुमच्या चॅनलला प्रायोरिटी देते आणि तुमचा चॅनल पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतं. पुढे पुढे ढकलण्यासाठी तुम्ही जेव्हा मोबाईल उघडता त्यावेळेला लगेच माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पटकन तुमच्या नजरेसमोर येईल. आत्ता तसं होत नाही आहे. आता तुम्हाला दुर्बीण घेऊन तुम्हाला माझा चॅनल शोधायचा असेल तर दुर्बीण घेऊन शोधल्यासारखं शोधावं लागेल. शरद शिंदे, त्यानंतर माझं चिन्ह वेगळं आहे का, 1323 आहे का, हे असं करावं लागेल. पण जेव्हा मला कस्टम थंबनेल मिळेल त्यानंतर माझा चॅनल ग्रो पण होईल आणि मला अल्गोरिथमसुद्धा मोठा मिळेल. विलेज ऑफ प्लेनफील्ड सॅनिटरी ड्रेनेज लाईन आहे. आता परत अल्गोरिथम वाढवण्यासाठी मला व्हिडिओ चांगले करावं लागतील की जेणेकरून तुम्ही पाहू शकाल. व्हिडिओ छोटे करावं लागतील की जेणेकरून तुम्ही पाहाल आणि मग माझा अल्गोरिथम वाढेल. आणि माझा अल्गोरिथम एकदा वाढलं की मग पुन्हा चॅनल मी जसं म्हटलं तसं पुढे पुढे येत राहील. आता आपल्याला मी इनफॅक्ट अजूनही प्लेनफील्डमध्येच आहे. आता याच्या पुढे मग ज्या वेळेला मी शिकागो डाऊनटाऊनला जाईल तिकडे सर्व उंच उंच इमारती पाहायला मिळतील. तेव्हा असं हे जे हिरवगार वगैरे जे काय दिसतं आहे ते नाही दिसणार. तिथे आता तिकडंचं सर्व वेगळंच आहे. इतक्या अशा गगनचुंबी इमारती वगैरे, त्यानंतर मोठमोठे रस्ते, मोठमोठ्या ऑफिसेस वगैरे सर्व पाहायला मिळेल. आत्ता आपण फक्त निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतो आहे. आणि मी आत्ता आल्यापासून तर केवळ हे हिरवगारच पाहतो आहे. इथे पादचाऱ्यांना बघा किती. ती माझ्यासाठी गाडी थांबली होती. मी लांब होतो तरी तिने मला सांगितलं तुम्ही अगोदर जावा मग मी जाईन. तेव्हा आता हा व्हिडिओ इथे बंद करूयात कारण व्हिडिओ वाढत चालला आहे. माझा चॅनल लाईक करा, माझं चॅनल शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे शरद शिंदे 1323. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. हे कस्टम होम पुढे होत आहेत अजून. आणि हा पुढे हिस्टॉरिक लिंकन हायवे रूट उजवीकडे वळतो आहे. काय करायचं बाबांनो, चॅनल ग्रो करायचा आहे. पुन्हा एकदा अपील करतो, शरद शिंदे
1323 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझा चॅनल लाईक करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. बाय.